आज आपण आलोय सातारा शहरापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जानकी अॅग्रो टुरिझम मध्ये. आपल्या या छोट्याशा सहलीच्या पहिल्या भागात तुम्ही तर बघितलंच की फक्त एंट्रीसाठीच कसला गोंधळ उडलेला, पण एकदाची आपल्याला एंट्री भेटली. तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघूया आतमध्ये गेल्यावरती काय केलं. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे कडकता फडकता व्लॉगर संकेत आणि आजचा विषय एकदमच खतरनाक आहे, कारण दुनिया गोल आणि आपला विषयच खोल. तर एंट्री भेटल्या आम्ही आज जाऊन लागलो इकडे तिकडे भटकायला, कारण आत गेल्यावरती कुठे जायचं काय करायचं हे कुणालाच माहिती नव्हतं. तिथून थोडस आत गेल्यावर ना पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट कानावर पडला. तिथं भरपूर वेगवेगळे पक्षी होते, एकदमच क्यूट सस होतं, राजहंस, सर्जा राजाची जोडी, असं बरंच काही. मग सगळं बघता बघता आम्हाला कळलं की नाश्ता चालू झालाय. पण नाश्ता करायला आलो तर अगोदरच मोठी लाईन लागली होती. एकदम खमंग वास बाहेर पर्यंत येत होता. आतमध्ये जाऊन बघितलं तर मिसळ पावच्या नुसत्या थाळ्याच लावल्या होत्या. बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटत होतं. मग एक ताट उचलला आणि खायला सुरुवात केली. वाटलंच नव्हतं की या वन डे प्लॅन मध्ये एवढा भारी नाश्ता खायला भेटेल. मग नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही सरळ निघालो स्विमिंग पूलच्या दिशेनं. त्यामुळे पार्ट 3 साठी फॉलो करा, कारण त्याच्यातच लय मजा येणार.